Hello everyone. Now today we are going to discuss one important theorem. That theorem has asked in summer 18 for 6 marks. So let J of root 2 be a ring of real number of the type m plus n root 2 where m and n are integers under the usual condition and multiplication of real numbers. So define phi is equal to J of root 2 is implies J of root 2 by phi of m plus n into root 2 is equal to m minus n into root 2. Then prove phi is a homomorphism and find I of f. So आपल्याला काय गिवन दिलं आहे, आपल्याला गिवन दिलं आहे जे ऑफ रूट टू काय आहे, एक रिंग आहे रिअल नंबरची आणि त्याचा टाईप आहे एम प्लस एन रूट टू वेअर एम एन एन हा इंटिजर्स आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की फाय हा होमोमॉर्फिझम आहे आणि आय ऑफ फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आय ऑफ फाय मीन्स कर्नलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि आपल्याला दिलं काय आहे फाय इज इक्वल टू जे ऑफ रूट टू इम्प्लाइज जे ऑफ रूट टू बाय फाय ऑफ एम प्लस एन रूट टू काय आहे एम मायनस एन रूट टू. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फाय हा होमोमॉर्फिझम आहे अँड फाइंड आय ऑफ एफ मीन्स कर्नल फाय आपल्याला फाइंड आउट करायचं आणि फाय होमोमॉर्फिझम आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर होमोमॉर्फिझम प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर होमोमॉर्फिझमची डेफिनेशन काय आहे, फर्स्ट डेफिनेशन आहे फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू फाय ऑफ ए इंटू फाय प्लस बी ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड आहे फाय ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू फाय ऑफ ए इंटू फाय ऑफ बी. तर फाय होमोमॉर्फिझम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करावं लागणार, फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी अँड फाय ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू फाय ऑफ ए डॉट फाय ऑफ बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो देन बाय डेफिनेशन सो लेट एक्स इज इक्वल टू मी कन्सिडर केला आहे एम वन प्लस एन वन इंटू रूट टू अँड वाय वन अँड वाय मीन्स मी कन्सिडर केला आहे एम टू प्लस एन टू इंटू रूट टू. तर मी एक्सची व्हॅल्यू कन्सिडर केली आहे लेट एक्स इज इक्वल टू एम वन प्लस एन वन इंटू रूट टू अँड वाय इज इक्वल टू एम टू प्लस एन टू इंटू रूट टू. तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू असते सपोज फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट टूची व्हॅल्यू आहे एम मायनस एन इंटू रूट टू. तर यावरनं फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येणार, फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट टूची व्हॅल्यू एम मायनस एन इंटू रूट टू. तर जर मी याला फाय ऑपरेट केला फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येणार, इथे प्लस आहे तर काय येणार मायनस येणार मीन्स एम वन मायनस एन वन इंटू रूट टू. नेक्स्ट फाय ऑफ वायची व्हॅल्यू काय येणार एम टू प्लस एन टू इंटू रूट टू. बट डेफिनेशन काय म्हणते, जर फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट टू असेल तर काय होत असते एम मायनस एन इंटू रूट टू. म्हणजेच इथे काय होणार फाय अप्लाय केल्यानंतर इथे मायनस येणार मीन्स एम टू मायनस एन टू इंटू रूट टू. नाव नेक्स्ट so next we have to prove that phi is a homomorphism. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं की फाय हा होमोमॉर्फिझम आहे. तर होमोमॉर्फिझमची काय कंडिशन आहे, होमोमॉर्फिझमची फर्स्ट कंडिशन आहे फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी अँड सेकंड कंडिशन काय आहे फाय ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू फाय ऑफ ए इंटू फाय ऑफ बी. नाउ नेक्स्ट फर्स्ट ऑफ ऑल सो फर्स्ट इज लेट एक्स प्लस वाय. मी कन्सिडर करता एक्स प्लस वाय. एक्सची व्हॅल्यू काय आहे एम वन प्लस एन वन इंटू रूट टू प्लस वायची व्हॅल्यू काय आहे एम टू प्लस एन टू इंटू रूट टू. नाउ नेक्स्ट काय केलं आहे मी एक्सची लेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू कन्सिडर केला आहे. तर एक्सची व्हॅल्यू लिहिली आहे प्लस वायची व्हॅल्यू लिहिली आहे. सो एम वन प्लस हा जो एम टू आहे एम वन आणि एम टूला मी कंबाईन लिहिते प्लस सेकंड टर्म काय आहे फर्स्ट ब्रॅकेटची एन वन इंटू रूट टू आणि सेकंड टर्म काय आहे सेकंड ब्रॅकेटची एन टू इंटू रूट टू. यामध्ये रूट टू कॉमन आहे, रूट टू जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार एन वन प्लस एन टू. तर बघा लेट एक्स प्लस वाय मी कन्सिडर केलं आहे एक्स प्लस वाय. एक्सची व्हॅल्यू एम वन प्लस एन वन इंटू रूट टू प्लस वायची व्हॅल्यू एम टू प्लस एन टू इंटू रूट टू. यामध्ये एम वन आणि एम टूला मी कंबाईन लिहिलं आहे आणि जी सेकंड टर्म आहे त्यामध्ये रूट टू कॉमन आहे त्यामुळे त्याला रूट टूला कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार रूट टू इंटू एन वन प्लस एन टू. नेक्स्ट मला याला फाय ऑपरेट करायचं आहे. सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू त्यानंतर काय करणार मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू मला मिळालं एम वन प्लस एम टू प्लस रूट टू एन वन प्लस एन टू. तर आता काय करणार मी याला फाय ऑपरेट करणार. सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय ऑफ
m1 plus m2 plus root 2 n1 plus n2. नाव नेक्स्ट बघा डेफिनेशन काय म्हणते. डेफिनेशन म्हणते फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट टूची व्हॅल्यू काय असते एम मायनस एन इंटू रूट टू. तर ती डेफिनेशन इथे अप्लाय होणार. फाय ऑफ मी याला एक्स कन्सिडर करते, वाय कन्सिडर करते, सॉरी मी याला एम कन्सिडर करते, याला एन इंटू रूट टू कन्सिडर करते. इथे प्लस आहे तर फाय ऑपरेट केल्यानंतर काय येणार मायनस येणार. डेफिनेशन म्हणते ना ती. सो काय येणार m1 प्लस m2 मीन्स एम ॲज इट इज येणार आणि प्लसच्या जागी काय येणार मायनस रूट टू इंटू एन येणार. हा एम आहे आणि मी याला एन कन्सिडर केला आहे. तर फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट टू काय होत असते एम मायनस एन इंटू रूट टू. सो फाय ऑफ एम प्लस रूट टू इंटू एन काय येणार मायनस येणार एम मायनस एन इंटू रूट टू. तर एमच्या जागी काय m1 प्लस m2 रूट टू, एनच्या जागी काय आहे n1 प्लस n2. नाव नेक्स्ट m1 हा जो मायनस m1 आणि ह्या मायनस रूट टू n1ला कंबाईन लिहूया. तर काय येणार m1 मायनस रूट टू n1. नाव नेक्स्ट प्लस m2 अँड मायनस रूट टू n2ला कंबाईन लिहूया. तर काय येणार m2 मायनस रूट टू n2. नाव नेक्स्ट m1 मायनस रूट टू इंटू n1 काय आहे हा वाला m1 मायनस रूट टू इंटू n1 काय आहे फाय ऑफ एक्स आहे. प्लस m2 मायनस रूट टू इंटू n2 काय आहे फाय ऑफ वाय आहे. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट देते, याला इक्वेशन नंबर 2 देते. m1 मायनस रूट टू इंटू n1ची व्हॅल्यू काय आहे इक्वेशन नंबर 2मध्ये फाय ऑफ एक्स आहे. अँड m2 मायनस रूट टू इंटू n2ची व्हॅल्यू काय आहे फाय ऑफ वाय आहे. तर इक्वेशन नंबर 2वरनं आपण ही व्हॅल्यू यूज केली आहे. तर इथे रिझन लिहायचं आहे सिन्स 2. सो तर इथे आपल्याला मिळालं आहे इम्प्लाईज फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय. म्हणजेच इथे होमोमॉर्फिझमची फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. फर्स्ट कंडिशन काय म्हणते फाय ऑफ ए प्लस बी असेल तर फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी. सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय आपण प्रूव्ह केलं आहे. सेकंड काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला फाय ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू फाय ऑफ ए डॉट फाय ऑफ बी. जर दोन कंडिशन आपल्याला मिळाल्या तर आपण काय म्हणणार तर आपण होमोमॉर्फिझम प्रूव्ह करणार. तर आपलं होमोमॉर्फिझम प्रूव्ह झालं आहे असं समजायचं. जर फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय अँड सेकंड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ वाय. ऑल्सो एक्स डॉट वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्सची व्हॅल्यू आहे m1 प्लस n1 इंटू रूट टू आणि वायची व्हॅल्यू आहे m2 प्लस n2 इंटू रूट टू. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार m1 प्लस n1 इंटू रूट टू डॉट वायची व्हॅल्यू काय येणार m2 प्लस n2 इंटू रूट टू. नेक्स्ट एमनी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार m1 इंटू m2 प्लस m1नी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर m1 इंटू n2 इंटू रूट टू प्लस n1 इंटू रूट टूनी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार n1 इंटू m2 रूट टू प्लस n1 इंटू रूट टूला जर n2 इंटू रूट टूनी मल्टिप्लाय केलं तर काय येणार n1 इंटू n2 अँड रूट टू इंटू रूट टू काय होणार 2 होणार. नाव नेक्स्ट बघा m1 इंटू m2 प्लस n1 इंटू n2 इंटू 2 याला मी कंबाईन लिहिते. तर काय येणार m1 प्लस m2 प्लस काय येणार m1 इंटू m2 प्लस 2 टाइम्स n1 इंटू n2. नाव नेक्स्ट बघा सेकंड टर्म अँड थर्ड टर्ममध्ये काय कॉमन आहे रूट टू कॉमन आहे. जर रूट टू कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार ब्रॅकेटमध्ये येणार m1 इंटू n2 प्लस n1 इंटू m2. बघा मला प्रूव्ह करायचं आहे फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ वाय. त्यासाठी मी काय कन्सिडर केलं आहे प्रॉडक्ट कन्सिडर केला आहे एक्स डॉट वाय कन्सिडर केला आहे. एक्सची व्हॅल्यू आहे m1 प्लस n1 इंटू रूट टू डॉट वायची व्हॅल्यू आहे m2 प्लस n2 इंटू रूट टू. त्यानंतर मी एमनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार तर काय मिळणार m1 इंटू m2 प्लस m1नी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर मिळणार m1 इंटू n2 इंटू रूट टू. नेक्स्ट n1 इंटू रूट टूनी जर मी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार n1 इंटू m2 इंटू रूट टू प्लस n1 इंटू n2 इंटू रूट टू मीन्स काय होणार 2 होणार. नाव नेक्स्ट बघा फर्स्ट आणि लास्ट टर्मला मी
फर्स्ट आणि लास्ट टर्मला मी कंबाईन लिहिते, मीन्स M1 इंटू M2 प्लस 2 टाइम्स N1 इंटू N2. त्यानंतर सेकंड आणि थर्ड टर्ममध्ये जर मी रूट 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार M1 इंटू N2 प्लस N1 इंटू M2. तर हा एक्स डॉट वाय, हा काय आपला एक्स डॉट वाय. नाव नेक्स्ट, सो एक्स डॉट वाय आता मला मिळालं आहे. त्यानंतर काय करते, मी याला फाय ऑपरेट करते. सो फाय ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, राईट हँड साईडला सुद्धा फाय येणार, तर काय येणार फाय ऑफ M1 इंटू M2 नेक्स्ट एक्स डॉट वाय इज इक्वल टू काय M1 इंटू M2 प्लस ट्वाईस N1 इंटू N2 प्लस रूट 2 M1 इंटू N2 प्लस N1 इंटू M2. त्यानंतर मी काय केलं आहे, मला फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स डॉट फाय ऑफ ए मला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार, याला फाय ऑपरेट करणार, तर काय येणार फाय ऑफ एक्स वाय इज इक्वल टू फाय ऑफ ब्रॅकेटला फाय लागणार. सो फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट 2ची व्हॅल्यू काय असते, एम मायनस एन इंटू रूट 2, मीन्स इथे प्लस आहे तर मायनस लागत असते. तर इथे या ब्रॅकेटला मी एम कन्सिडर करते आणि या ब्रॅकेटला एन कन्सिडर करते. तर फाय ऑफ एम प्लस एन इंटू रूट 2 काय होत असते, एम मायनस एन इंटू रूट 2. तर हा एम आहे, तर एम काय येणार ॲज इट इज, मीन्स M1 इंटू M2 प्लस 2 टाइम्स N1 इंटू N2. तर प्लस आहे तर काय येणार मायनस रूट 2. तर एन काय येणार M1 इंटू N2 प्लस N1 इंटू M2. नाव नेक्स्ट M1 इंटू M2 मायनस रूट 2 M1 इंटू N2ला मी कंबाईन लिहिते, तर काय येणार M1 इंटू M2 मायनसने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले तर काय येणार मायनस रूट 2 इंटू M1 इंटू N2ला मी कंबाईन लिहिते, मायनस रूट 2 M1 इंटू N2. त्यानंतर मी काय केलं आहे, M1 आणि M2ला मायनस 2ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार मायनस रूट 2ने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस रूट 2 इंटू M1 इंटू N2. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मला मी कंबाईन केलं आहे. नेक्स्ट सेकंड टर्म काय आहे ट्वाईस N1 इंटू N2 आणि फोर्थ टर्म काय उरली आहे मायनस रूट 2ने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस रूट 2 N1 इंटू M2, याला मी कंबाईन लिहिणार. तर बघा इथे सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. सिम्प्लिफाय केलं तर काय येणार M1 इंटू M2 प्लस 2 टाइम्स N1 इंटू N2. नेक्स्ट मायनस 2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया तर काय येणार मायनस रूट 2 M1 इंटू N2 अँड मायनस रूट 2 प्लस काय येणार मायनस इंटू प्लस काय येणार मायनस रूट 2 N1 इंटू M2. नाव नेक्स्ट फर्स्ट अँड थर्ड टर्मला मी कंबाईन लिहिणार, तर काय येणार M1 इंटू M2 मायनस रूट 2 M1 इंटू N2. नाव नेक्स्ट सेकंड अँड फोर्थ टर्मला मी कंबाईन लिहिणार. तर बघा सेकंड आणि फोर्थ टर्मला कंबाईन लिहिताना मी या मायनस रूट 2 इंटू N1ला कॉमन काढते, तर काय येणार मायनस रूट 2 इंटू N1ला जर कॉमन काढला तर काय येणार M2 आणि रूट 2 इंटू N1 मी इथे कॉमन काढला आहे, तर इथे काय येणार इथे येणार मायनस रूट 2 N2. बघा मल्टिप्लाय करून बघा मिळत आहे का नाही, मायनस रूट 2 इंटू N1नी जर मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर काय मिळणार मायनस रूट 2 इंटू N1 इंटू M2 मिळत आहे फोर्थ टर्म. त्यानंतर सेकंड टर्म मिळत आहे की नाही तर मल्टिप्लाय करून बघूया. मायनस रूट 2 इंटू N1 मायनस रूट 2 इंटू N2 काय होणार मायनस इंटू मायनस प्लस होणार अँड रूट 2 इंटू रूट 2 2 होणार अँड N1 इंटू N2 म्हणजे मिळत आहे. ही फर्स्ट टर्म आहे आणि थर्ड टर्मला कंबाईन केलं आहे आणि सेकंड आणि फर्स्ट आणि थर्ड टर्मला कंबाईन केलं आहे आणि सेकंड आणि फोर्थ टर्ममधून काय कॉमन काढलं आहे मायनस रूट 2 इंटू N1 कॉमन काढलं आहे. ब्रॅकेटमध्ये काय येणार M2 मायनस रूट 2 इंटू N2. नाव नेक्स्ट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये M1 कॉमन निघणार, M1 ब्रॅकेटमध्ये काय राहणार M2 मायनस रूट 2 इंटू N2 मायनस रूट 2 N1 M2 मायनस रूट 2 N2. नाव नेक्स्ट बघा हा आपला फर्स्ट फॅक्टर आहे कॉमन आहे M2 मायनस रूट 2 इंटू N2. नेक्स्ट अनकॉमन काय आहे अनकॉमन आहे M1 मायनस रूट 2 इंटू N1. तर फर्स्ट फॅक्टर काय आपलं कॉमन M2 मायनस रूट 2 इंटू N2 अँड अनकॉमन काय M1 मायनस रूट 2 इंटू N1. सो M1 मायनस रूट 2 इंटू N1 हा काय आहे फाय ऑफ M1 मायनस N1 इंटू रूट 2 आहे फाय ऑफ एक्स अँड M2 मायनस रूट 2 इंटू N2 आहे फाय ऑफ वाय. सो आपण स्टार्ट कुठनं केलं होतं फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू मिळाले आपल्याला फाय ऑफ एक्स डॉट फाय ऑफ वाय.
सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू मिळालं आहे आपल्याला फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय अँड फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू मिळालं आहे फाय ऑफ एक्स डॉट फाय ऑफ वाय. मीन्स होमोमॉर्फिझम आपण प्रूव्ह केलं आहे. सो फाय ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ वाय मी याला रोमन 1 देते. अँड नेक्स्ट फाय ऑफ एक्स डॉट वाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स डॉट फाय ऑफ वाय मी याला रोमन 2 देते. सो देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड 2 रोमन नंबर फर्स्ट अँड 2 वरनं आपण म्हणू शकतो एफ इज फाय इज अ होमोमॉर्फिझम. फाय इज अ होमोमॉर्फिझम. नेक्स्ट फाय इज अ होमोमॉर्फिझम आपण फर्स्ट प्रूव्ह केला आहे. सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. सेकंड आपल्याला आय ऑफ फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजेच कर्नलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी मी कन्सिडर केलं आहे फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे m1 मायनस n1 इंटू रूट 2 इज इक्वल टू 0. ही फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे m1 मायनस n1 इंटू रूट 2. जर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 आहे तर फाय ऑफ एक्सची व्हॅल्यू m1 मायनस n1 इंटू रूट 2 तर ती पण काय राहणार 0 राहणार. नाव नेक्स्ट m1 हा जो मायनस n1 रूट 2 आहे हा जर राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार प्लस n1 इंटू रूट 2 विच इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल आहे का नाही आहे. विच इज नॉट पॉसिबल. वाय दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज m1 अँड n1 आर इंटिजर्स. ॲज m1 अँड n1 आर काय आहे इंटिजर्स आहे त्यामुळे पॉसिबल नाही आहे. m1 इज इक्वल टू n1 इंटू रूट 2 विच इज नॉट पॉसिबल बिकॉज m1 अँड n1 आर इंटिजर्स हे आपल्याला गिवन दिलं आहे. नाव नेक्स्ट हेन्स m1 मायनस n1 इंटू रूट 2 is equal to 0 if m1 is equal to n1 is equal to 0 if x is equal to 0. So hence m1 minus n1 into root 2 is equal to 0. तर हे कसं कधी पॉसिबल आहे if m1 and n1 is equal to 0. So if x is equal to 0 जर x is equal to 0 असेल तरच हे पॉसिबल राहणार m1 into n1 is equal to 0 and hence I of phi is equal to 0. तर बघा मला आय ऑफ फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती त्यासाठी मी काय कन्सिडर केलं आहे फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर केला आहे. तर काय येणार m1 मायनस n1 इंटू रूट 2 इज इक्वल टू 0. तर हा जो मायनस n1 इंटू रूट 2 हा राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार m1 इज इक्वल टू n1 इंटू रूट 2. बट हे पॉसिबल नाही आहे का बरं कारण m1 आणि n1 काय आहे हा इंटिजर्स आहे. सो m1 मायनस n1 इंटू रूट 2 इज इक्वल टू 0. तर हे कधी पॉसिबल राहणार जेव्हा x इज इक्वल टू 0 राहणार तेव्हाच m1 आणि n1 काय मिळणार 0 मिळणार. सो हेन्स आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. तर कर्नल फाय काय राहणार 0 राहणार. कर्नल फायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती केली आपण ती. ना दिस इज अवर कम्प्लीट प्रूफ. यामध्ये आपल्याला फाय होमोमॉर्फिझम प्रूव्ह करायचं होतं आणि आय ऑफ फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. दिस इज द इम्पॉर्टंट थेरम वी हॅव टू प्रिपेअर इट अँड ऑल्सो यू हॅव टू राईट डाऊन इन युअर बुक.